आपल्या शक्तीनं एक तेजोमय असणारं लिंग तयार केलं, मोठं शिवलिंग, की त्या लिंगाचं मोजमाप कोणीही करू शकणार नाही असं शिवलिंग तयार केलं. आणि मग त्या दोघांच्या मध्यभागी ते शिवलिंग तयार आहे. आणि शिवजी म्हणाले, ब्रह्मदेवा तुम्ही खालच्या बाजूला जा आणि या शिवलिंगाचा टोक शोधण्याचा प्रयत्न करा. ज्याला टोक सापडेल तो मोठा देव, तो श्रेष्ठ देव. आणि असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव खाली निघाले आणि महाविष्णूला सांगितलं तुम्ही वरती जा. वरती महाविष्णू गेले, खाली ब्रह्मदेव गेले. पण आता ऐका, महाविष्णू म्हणजे सर्वांना आवडणारी देवता. महाविष्णू जशा वरती गेले त्यांनी ओळखलं की आपल्याला शिवजीच्या स्वरूपाचा अंत लागणार नाही. ते परत खाली आले आणि हात जोडले, सांगितलं प्रभू तुमची लीला अपरंपार आहे. तुमच्या स्वरूपाचा शेवट आमच्या बुद्धीनं पाहणं शक्य नाही. क्षमा करा, मी तुमच्या शेवटापर्यंत जाऊ शकत नाही. या लिंगाचा शोध मला लागणार नाही. याचा नेमका उगम कुठे आहे? आणि असं म्हटल्याबरोबर भगवान महाविष्णू बसले. पण ब्रह्मदेव मात्र खाली गेलेले होते. ब्रह्मदेवानं काय केलं? शेवट तर सापडला नाही. ऐका बरं का, आता ब्रह्मदेवाला किती तोंड आहेत? आपल्या गावच्या नाही हो, सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव. किती तोंड आहेत? 4. पण पूर्वी या ब्रह्मदेवाला 5 तोंड होती. किती होती? या कथेच्या अगोदर ही कथा सुरू आहे. आता 5 तोंड आहेत ब्रह्मदेवाला. 95 म्हणायचे. ब्रह्मदेवाला 5 तोंड होती. आणि मग ब्रह्मदेव खाली गेले आणि केवड्याचं फुल आहे, त्याला केतकी पुष्प म्हणतात. कोणतं? केतकी नावाचं फुल, केवड्याचं फुल. त्या वेलीला सोबत घेतलं आणि ते असणारा ब्रह्मदेवानं काय केलं? त्या फुलाला वेलीला सांगितलं, हे पहा तू खोटी साक्ष द्यायची. काय? ब्रह्मदेवानं शेवट पाहिला म्हणायचं. काय म्हणायचं? ब्रह्मदेवानं शेवट पाहिला म्हणायचं. आणि असं म्हणून त्या केतकी पुष्पाला घेऊन ब्रह्मदेव वरती आले. विष्णू परमात्मा हजर होते. आणि मग शिवजीनं विचारलं, का ब्रह्मदेवा उशीर लागला? शेवट सापडला का? उत्तर दिलं, हो शेवट सापडला. पण डॉक्टर साहेब कोणीतरी पुरावा लागतो ना, साक्षीदार. साक्षीदार कोण आहे? या पुष्पाला विचारा, या केवड्याच्या फुलाला विचारला. त्याने आता मोठ्याचं ऐकावं लागतं, मोठ्याचा दरारा असतो. या न्यायानं तो घाबरला. त्याला वाटलं ब्रह्मदेवे, या ब्रह्मदेवाला राग आला, आपली जात समूळ नाहीशी होईल. आणि म्हणून त्या वेळेनं काय केलं? होकारार्थी मान हलवली, हो म्हणे पाहिला. आणि मग शिवजीला कळालं की ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प दोघं खोटं बोलत आहेत. राग आला, तिसरा डोळा उघडला आणि त्या तिसऱ्या डोळ्यातून एक देवता निर्माण झाली. तिचं नाव काल भैरवान. काल भैरवनाथ भगवान की जय. काल भैरव त्या ठिकाणी प्रगट झाले. शिवजीला राग आला. काशी खंडामध्ये याचं वर्णन आलं. मग चमत्कार झाला, मोक्षदंड थरथरला, अंश रूपे शंभू गेला, काल भैरव प्रगटला. अंतर्ज्ञानी त्या शंभूला अवघा वृत्तांत कळाला, वैसोनिया कैलासाला डावा कर आपटीला. भगवान शिवजीनं आपला डावा हात मांडीवरती आपटला आणि आपटल्याबरोबर मग चमत्कार झाला, मोक्षदंड थरथरला, अंश रूपे शंभू गेला. भगवान शिवजींचा एक अंश काल भैरवाच्या रूपाने प्रगट झाला. काल भैरव प्रगट झाले आणि विचारलं, प्रभू कोणत्या हेतूने माझी उत्पत्ती केली सांगा, मी आपली कोणती सेवा करू? आणि उत्तर दिलं, हा 5 तोंडाचा असणारा ब्रह्मदेव लवाडे, ढोंगी, खोटारडा आहे. याचं 5वं मस्तक उडव. काल भैरवानं तलवार घेतली आणि 5वं असणारं मस्तक असा आवाज झाला आणि 5वं मस्तक उडवलं गेलं. काल भैरवनाथ भगवान की जय. 5वं मस्तक उडवलं. उडवल्याबरोबर ते केवड्याचं पुष्प म्हणजे वेल ते थरथर 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 कापू लागलं. त्यानं विचार केला, ब्रह्मदेवाची जर ही अवस्था, माझं काय होईल? त्यानं हात जोडले, गया गया करू लागला, स्तुती करू लागला. आता पुढे ऐका. आणि मग भगवान शिवजीनं काय केलं? ब्रह्मदेवाला शाप दिला. ब्रह्मदेवा तू खोटं बोललास, त्याचा परिणाम आजपासून या तिही त्रिभुवनामध्ये
या मृत्यू लोकांमध्ये तुझी कोणीही पूजा करणार नाही. जर तुम्हाला चव्हाण मामा विचारलं आपा ब्रह्मदेवाची पूजा का करत नाही, तर त्याचं उत्तर या शिव महापुराण कथेमध्ये आहे. ब्रह्मदेव खोटं बोलले आणि त्याचा परिणाम शिवजीनं शाप दिला. या त्रिभुवनामध्ये कोणीही तुमची पूजा करणार नाही. म्हणून तुम्ही पहा, फक्त एक तेवढं पुष्करला मंदिर आहे, बाकी कुठेही ब्रह्मदेवाची पूजा होत नाही. खोटं बोलण्याचं फळ कशाचं? आता आपलं आपण ठरवा, आपण किती खरं बोलतो, किती खोटं बोलतो. ब्रह्मदेव खोटं बोलले, त्यांना दुःख भोगावं लागलं. केवड्याच्या पुष्पाला शाप दिला, आजपासून मी तुला माझ्या पूजेमध्ये स्वीकार करणार नाही. तोही शिवजीचा क्रोध शांत झाला नाही. सरते शेवटी महाविष्णूने स्तुती केली. भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि मग ब्रह्मदेवालाही शांत केलं. ब्रह्मदेवानेही त्या ठिकाणी स्तुती केली आणि ब्रह्मदेव म्हणाले, प्रभू क्षमा करा, माझ्याकडून अपराध झाला. मी जे कर्म केलं त्या कृत कर्माचा मला पश्चाताप आहे, माझ्यावरती कृपा करा. आणि भगवान शिवजी बोलत प्रसन्न झाले आणि सांगितलं, बाबा जरी या त्रिभुवनामध्ये तुझी कोणी पूजा करणार नाही, पण तुला एक वरदान देतो. यज्ञ करत असताना तुझं नाव घेतल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाय स्वाहा किंवा नमः म्हणावं लागतं, तेव्हा तो त्या ठिकाणी यज्ञ पूर्ण होतो. शाप दिला. केतकी नावाचं पुष्प त्यानंही पश्चाताप व्यक्त केला आणि शिवजी म्हणाले, मी तर माझ्या पूजेमध्ये तुला स्थान देणार नाही. जो तुला माझ्या शिवपंडीवरती अर्पण करेल त्याला पुण्य प्राप्त होणार नाही. पण मी तुला वरदान देतो की माझ्याशिवाय विष्णू आदी देवता यांच्या पूजेमध्ये तुझं स्थान राहील. त्या देवता तुला स्वीकार करतील. दोघांना त्या ठिकाणी वरदान मिळालं. आनंद झाला आणि मग भगवान विष्णू परमात्म्यानं आणि ब्रह्मदेवानं शिवजीची पूजा केली. कशी केली त्याचं वर्णन आलं. एक स्मरण केलं आणि दोन मानसिक पूजा केली. पहिलं काय केलं? स्मरण. दुसरी मानसिक पूजा केली. त्याचा विधी सांगितला. तो जर करायचा असेल, सफळ वाटत असेल, तर आपण सर्वांनी फक्त 5 मिनिटं डोळे बंद करायचे. काय करायचे? केले का बंद? पूजा करायची आपल्याला. पूजा बंद करा. हा, सर्वांनी हात जोडा. बाहेर बसलेले आपल्याला भगवान शिवजीचं स्मरण आणि मानस पूजा जी या ग्रंथात आली ती करायची आहे. दोन्ही देवतांनी स्मरण करण्यास सुरुवात केली. नमः शिवाय बोला. जटेतून गंगा प्रवाहित झालेली आहे. अंगावरती व्याघ्र चर्म परिधान केलेला आहे. सर्वांगाला भस्म लावलेला आहे. एका हातामध्ये 3 टोक असणारा त्रिशूळ आहे. एका हातामध्ये डमरू आहे. गळ्यामध्ये सर्प आहे. जटाजूट गंगा आहे. असं शिवजीचं स्मरण डोळ्यासमोर आणा आणि कैलास पर्वतावरती भगवान शिवजी एका हातात डमरू, एका हातात त्रिशूळ आणि भगवान शिवजीचं नृत्य त्या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. याला म्हणायचं स्मरण. डोळे उघडायचे नाही. आता मानसिक पूजा करायची. कशी करायची ऐका. आपण बाहेर महादेवाच्या मंदिरात त्या पारावरती जाऊन बसलेलो आहोत. दाटी करायची नाही. अंतर ठेवा. सर्वजण बसलेले आहेत. प्रत्येकानं मनोमन ध्यान करायचं. तिथं आपण शिवपिंडीवरती पवित्र स्वच्छ पाणी घातलेलं आहे. ते पाणी घातल्यानंतर दूध टाका. दूध टाकल्यानंतर पिठी साखर टाकलेली आहे. मध टाकलेला आहे. पंचामृत टाकलेलं आहे आणि सुंदर त्या ठिकाणी आपण त्या शिवलिंगवरती हे सर्व साहित्य टाकून सर्व चोळून घ्या. व्यवस्थित पिंड स्वच्छ करा आणि परत
पवित्र कोमट पाणी टाका. पाणी टाकलं